DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर वंचित, शोषित, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या संघर्षाला शब्द देणारे युगपुरुष होते. त्यांच्या नावाने उभारलेले स्मारक ही केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, क्षमता, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनाच्या विचारांचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके, उत्सव समितीचे अध्यक्ष विनायक पांडे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी उपासमार, दारिद्र्य आणि कठीण परिस्थितीचा सामना करत आपल्या लेखणी आणि शायरीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील माणसांचे वास्तव जगासमोर मांडले. त्यांच्या साहित्यामध्ये कृत्रिमता नव्हती, तर कष्टकरी जनतेचे दुःख, संघर्ष आणि स्वाभिमानाचे जिवंत चित्रण होते. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर रचलेली आहे. हा अण्णाभाऊ साठे यांचा विचार आजही श्रमाला प्रतिष्ठा देणारा आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवणारा असल्याचे सांगत भुजबळ यांनी श्रमिकांच्या योगदानाचा गौरव केला. त्यावेळी त्यांनी स्मशानभूमीत राखेचे काम करणाऱ्या मातंग समाजातील महिलांच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले. या महिलांना त्यांच्या श्रमाचा योग्य सन्मान, आवश्यक सुविधा आणि न्याय मिळावा यासाठी महानगरपालिकेने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अण्णाभाऊ साठे यांनी 35हून अधिक कादंबऱ्या, असंख्य कथा, पोवाडे, लावण्या, शायरी, लोकनाट्य आणि गीते लिहून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या फकीरा या कादंबरीचा रशियन भाषेत झालेला अनुवाद हा मराठी साहित्याच्या जागतिक दर्जाचा सन्मान असल्याचेही त्यांनी नमूद केले. जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मला भीमराव या ओळींद्वारे अण्णाभाऊ साठे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्षमता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रभावी प्रचार केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांच्या शायरीने आणि लोकनाट्यांनी जनतेमध्ये मराठी अस्मिता जागून लढ्याला नवी ऊर्जा दिली, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली हे गीत केवळ विरहित गीत नसून मुंबईपासून वेगळ्या झालेल्या महाराष्ट्राच्या वेदनेचे आणि मराठी अस्मितेचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी मंत्री भुजबळ यांनी अण्णाभाऊ साठे स्मारक हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून समताधिष्ठित समाज घडवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे आवाहन केले. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.